आलू वांगे तर सर्वांनीच खाल्ले असाल, पण कधी मुगाच्या डाळीचं डाळ वांगं खाल्लेलं आहे का तुम्ही? तर आज आपण ही खास डिश बनवणार आहोत, भाजी. जर घरात काही भाजीचं नसेल ना, तर आलू वांग्या करण्यापेक्षा तुम्ही नक्कीच ही डिश म्हणजे भाजी बनवून बघा, मुगाच्या डाळीचं डाळ वांगं. आणि विदर्भामध्ये खूप फेमस भाजी आहे, प्रत्येकच घरामध्ये बनते. बनवायला एकदम सोपी आहे, तर बनवून राहा व्हिडिओमध्ये. चला तर आपण याची रेसिपी बघून घेऊया आणि साहित्य बघून घेऊया. तर मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, शिलटेवाली घेतलेली आहे मी. तुम्ही बिना शिलटेची घेतली तरी चालेल. त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर 4 वांगे कापून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे 3 टमाटर टाकलेले आहे आणि हिरवी मिरची 4 ते 5 घेतलेले आहे आणि त्याचबरोबर एक लोट भरून, म्हणजेच गडवा म्हणतो आम्ही त्याला, ते भरून पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकून त्याला 3 शिट्या काढून घेतलेल्या आहे. 3 शिट्या झाल्याच्या नंतर कुकर थंड झाल्यावर उघडून त्याला थोडं पुन्हा उकळी येऊ दिलेलं आहे. कारण आपण जे हे डाळ वांगं बनवणार आहोत तर डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहोत. त्याला फोडणी पण कुकरमध्येच देणार आहोत. तर ते चला पाहून घेऊया फोडणी कशी द्यायची आहे. तर बघा इथे एका पॅनमध्ये मी तेल वेगळं घेतलेलं आहे आणि तिथे तेल गरम झालं छान, तर तिथे 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं टाकून छान तडतडलं की तिथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक, तो टाकलेला आहे आणि कांदा छान शिजला, म्हणजेच रंग चेंज झाला की लगेचच मी तिथे 3-4 लाल मिरची टाकलेल्या आहे आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. खूप छान अशी भन्नाट भाजी लागते. नक्कीच बनवून बघा. एकदा जर तुम्ही बनवाल ना तर तुम्ही या भाजीचे फॅन व्हाल. तर त्यानंतर इथे आपण टमाटर टाकलेले आहे. टमाटर आधीच मी जास्त टाकलेले होते कुकरमध्ये, म्हणून मी इथे 1 टमाटर टाकलेला आहे आणि याला छान शिजू द्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण बेसिक मसाले टाकणारे जे रुटीनचे मसाले असते आपले, तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर आणि गरम मसाला. तर आपले हे सर्व चवीनुसार तिखट, जसं आमच्या विदर्भामध्ये तर आम्ही सर्वजण जास्त तिखट तेच खात असतो. तर मी जास्त घेतले 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे सर्व टाकून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. सुंदर असा रंग येईपर्यंत. खरंच सांगते, खूप छान अशी भाजी लागते. जर घरात भाजीचं नसेल तर हे छान ऑप्शन आहे. तेच ते आलू वांगे खाऊन परेशान झाले असाल, बोर झाले असाल, तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. तर बघा इकडे जसा आपण तो तडका तयार केलेला आहे तो पटकन आपण त्या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. ते काय छान असा तडका बसतो त्याचा आणि ते पॅनमध्ये थोडं चिकटून आहे तर त्याला थोडं वरण जे आपण तयार करून घेतलेलं डाळ वांगा, तर ते टाकून छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 बॉईल येऊ द्यायचे, उकळी येऊ द्यायचा आहे आणि याला गॅस बंद करायची आणि छान असं सांबाराने गार्निश करायचं आहे. तर विदर्भामध्ये परत एकदा सांगते की विदर्भ भाषेमध्ये आम्ही याला सांबार म्हणतो. तुम्ही कोथिंबीर सुद्धा म्हणत असाल तर तेच कोथिंबीर इथे टाकून घ्यायची आहे. तर चला मी तुम्हाला तर बघा मसाला किती भन्नाट झालेला आहे. तर तुम्ही हे पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान आहे, झटपट बनते. पटकन 2 कुकरच्या शिट्या आल्या की आपलं वरण बनून तयार असतं डाळ वांगा. डाळीचं डाळ वांगा हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मनमुखी रसोईमध्ये. तर चला भेटत राहूया नंतरच्या रेसिपीमध्ये. आणि हो, जर सबस्क्राईब कराल ना तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन म्हणजे दुसऱ्या रेसिपी जर आल्या तर तुमच्याला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला बाय.